मामी, अजिंक्य आहे का कोणी घरात? भैया साहेब तुम्ही काय हो, काय काम काढलं? हेल्प हेल्प करायला आलो तुम्हाला. कसली व हेल्प? टॅलेंट बघा काय आणलं तुमच्यासाठी. अगो बाई, दोऱ्याचं रिळ आहे. अहो बचत गटाला माझ्याकडनं छोटीशी मदत. हा आम्ही आता तुम्हाला आणि तुमच्या बचत गटाला कोणतीही मदत लागली ना, फक्त भैया साहेबांना सांगायचं. होय, काय लागलं तर सांगतेस की. हा तुम्ही नुसती रिळच दिली नाही म्हणजे आता ह्याचं काय करायचं मी? आता मला सांगा, चांगल्या शिलाईच्या मशनी कुठे मिळतील बघ? का? आता तुम्ही नुसती रिळच दिल्यात, ह्याच्यासाठी मशीन नका वय. तुम्ही नुसती नाल दिली, घोडा आता आम्हाला घ्यावा लागल नाही का? नाही म्हणजे मशीन लय महाग नसते, पण पैसे जमून घेऊ आम्ही. बघू आता पैसे कधी जमतात ती. मामी, अहो टेन्शन नॉट, आय एम हिअर. मशीनचा विषय सोडून द्या तुम्ही. पुष्पे नमस्कार. नमस्कार भैया. इकडे काय विशेष? काय नाही, आपलं सहजच. अहो बघितलं का, भैया साहेबांनी आमच्या बचत गटाला मदत केली आहे. मामी, तुम्हाला कसलीही मदत लागली तर मला सांगा. अडचणीच्या काळात मी तुम्हाला मदत करेन, पण कधी मला मदत लागली तर तुम्ही करा, आहे का नाही? होय होय. येऊ का आता? अहो चहा घ्या की जरा. घेतला असता, पण लई महत्वाचं काम आहे, निघतो. हाय का आता? काल बी आलात तवा बी चहा घेतला नाही. आता पुढच्या वेळेला नक्की घ्या बर का. होय होय नक्की. येऊ का मामा? नमस्कार. येतो. पुष्पे, कशाला आला तो घेऊ? हे काय रीळ द्यायला, आमच्या बचत गटाला मदत करायला? पुष्पे, मी हर्षवर्धनला चांगलं ओळखतो, अशीच कोणाला मदत करणार नाही. त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी चाललंय. हे बघ, आपल्याला नसत्या भानगडी नकोयत. स्वतः तर कधी साधी सुई आणून दिली नाही, आणि आता एखादा चांगला माणूस मदत करताय तर ते बी खुपतंय बाई तुम्हाला. चांगला माणूस? आपल्या आजाला कशी वागणूक दिली होती माहितीये ना? तर तुमचा भाचा त्यांचं पैसे बुडवल आणि ते बघत बसतील होय. अगं पर कुणीतरी म्हणलंय, देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. पुष्पे, पण आपल्याला कशाला पाहिजे हरामची कमाई? तुम्हाला काय तरस आहे तवा? मला फक्त एवढंच सांगायचंय, तू सावध राहा. मी कशाला सावध राहू? आणि त्यांनी काही मला मदत केली नाही, आमच्या बचत गटाला मदत केली आहे. आता बघाच मी आमचा बचत गट कसा जोरात चालवते ती. पुष्पे, तुला ना काय सांगून उपयोगच नाही. करा काय करायचं ती. नीलम, काय ग? हे सामान का काढलेस बाय? नीलम, अगं हे सामान का काढलंय? अहो, बघा ना, आपल्या शितलीचं दुपटे सापडले. एवढीशी होती ना, आणि आणि बघता बघता केवढी मोठी झाली ना आपली शितली.
वेळ कसा भुरकन निघून गेला कळलाच नाही आणि विश्वासच बसत नाही की आज आपण तिच्या लग्नाविषयी बोलतोय. इवली इवली पावले घरात बागडायला लागली ना, तेव्हा किती आनंद झाला. पवारांच्या घरात 40 पिढ्यात पहिल्यांदा पोरगी जन्माला आली. केवढं कौतुक होतं आम्हा भावांना. नीलम, तिच्या जन्माला आल्यापासूनचा हा आनंद आता तिच्यासोबत निघून तर जायचं नाही ना या घरातून. आपण राहू शकतो का कशी तर शिवाय? तुम्हीच आणली होती ना ही बाहुली, आठवते? होय, पुशेगावच्या जत्रेतून आणली होती. ह्या भावली बरोबर खेळत खेळत आपली भावली कधी मोठी झाली कळलंच नाही ग. आता आपल्याला तिच्या लग्नाची तयारीला लागायला पाहिजे. आपण आपल्या शीतलच्या लग्नासाठी जमवलेले पैसे नानांच्याकडे देऊयात. म्हणजे नाना आता लग्नासाठी जमवाजमव करतीलच ना. होय, पण लग्नासाठी गडबड करायची नाही बरं का. मुलगा नीट पारखून मगच लग्न करायचं. घाई गडबडीत लग्न ठरवून शीतलला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे. आणि शीतलीला आवडलेल्या मुलाशीच आपण तिचं लग्न लावून द्यायचं. कुणी काय पण म्हणू देत, पण शीतलला जर पोरगा आवडला नाही ना, तर आपण शीतलच्या बाजूने उभं राहायचं. होय. सावकाश. रावल्या, केस कापायची त्याची. जित्तू काका, केस नाही केस म्हणायचं असतं. ए, लय नको शिकूस. बाबू कुठे गेलात? बाहेर गेल्यात. मग केस कापशील काय? हा, कापतो की. बसवा इथं. आज काय निवांत आहेस? होय, तू कधी निवांत नसतोस म्हणा. चांगला कट मार आणि त्याचं काय ऐकू नकोस. ते हनीसिंग बिनिसिंग कट काहीतरी सांगेल. मग कसला मारू कट? आता पावसाचा बारीक केस असलेलीच बरी. मार काहीतरी चांगला कट. पैलवान कट मारतो. पहिलवान असा पैलवान कट मारतो की पैलवान पण म्हणला पाहिजे. कुठल्या पैलवानानं पैलवान कट मारलाय तू? नाही नाही, नको नको, पहिलवान कट नको. त्याचे मिस काय आवल रे. येऊ का मी?